आज आपला दसरा साजरा झाला की नाही, आता दिवाळी सुद्धा साजरी होईल. आपण आनंदाने राहूया ना, आपल्याला काहीच अडचण नाही. पण मित्र हो, सोलापूर जिल्ह्यातली परिस्थिती बघा ना कशी आहे. आज सगळं जलमय झालेलं आहे तिथं. त्या ठिकाणी कुणाचे घर, कुणाची माणसं, कुणाची जनावरं, शाळा, कॉलेजेस, घरं जी कमवलंय हे सगळं पाण्यामध्ये डुबलेलं आहे. यांचा कधीतरी आपण माणूस म्हणून विचार करणार आहे की नाही? आपल्याला यांना मदतीची गरज आहे. आज शाळेत मुलगा गेला तर शाळेतल्या शिक्षकाला शिकवता येईल, तर त्या इमारतीमध्ये मुलगा चांगला खेळेल, तर तो चांगल्या पद्धतीने आज राष्ट्र घडवेल. आज तिथली माणसं खूप चांगल्या पद्धतीने उभी राहिली तर ती सुद्धा आपल्याला एक माणुसकीच्या नात्यानं, जिव्हाळ्याच्या नात्यानं मदत करतील का नाही? आपली गरज आहे की नाही त्यांना मदत करायची. तर मला असं वाटतं अन्न, वस्त्र, निवारा यातला कुठला तरी आपण एखादा घटक घ्यावा आणि त्याला मदतीसाठी पुढे एक पाऊल सरकू. आणि आजची माणसं ही आजची माणुसकीची जपणारी, आज जतन केलेली ही आज अखेरची संपत्ती आहे. राष्ट्राची संपत्ती आहे, गावाची संपत्ती ही. याच्यामध्ये जरी फरक असला तरी गावाचा आरसा ही शाळा आहे. शाळा वाचली पाहिजे, मुलगा शाळेत आला पाहिजे. आज शाळा जर वाचली, मुलगा जर वाचला तर राष्ट्र घडेल. आणि शिक्षक हा राष्ट्राचा कणा आहे. म्हणून मी म्हणतो की आपण मदत करूया. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक जे जे त्यांना लागेल अंगवस्त्रासाठी त्या सगळ्या गोष्टी करूया. सातारकर एक पाऊल पुढे या असं मला वाटतं. हातात हात देऊया, माणुसकी जपूया.